हाय फ्रेंड, नमस्कार। तर चला आज आपण बनवणार आहे भरलेली मिरची। तर बघूया भरलेली मिरची कशी बनवायची आहे। खूप साधी आणि सोपी आहे। तर मी इथं बारीक ना खोबऱ्याचा खीस किसून घेतलेला आहे आणि मिक्सरला काढून घेतला, तो एकदम बारीक झालेला आहे। तर इथं आपल्याला ना बारीक मी गॅस केलेला आहे, त्याच्यावर तवा ठेवला, त्याच्या तव्यावरती ना तवा तापला की मी बारीक गॅस करून घेतला। त्यावरती ना आपण याला छानपैकी भाजून घेणार आहे, लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला। याला ब्राऊन कलर आला ना की आपल्याला याच्यात तिखट, मीठ, हळद ॲड करून घ्यायची। तर बघू शकता तुम्ही छानपैकी ह्याला ब्राऊन कलर यायला लागलाय। बारीक गॅसवर भाजून घ्यायचं, म्हणजे हे करपलं नाही पाहिजे। तर आपल्याला हे मसाला ना मिरचीमध्ये भरायचा आहे। तर मी इथं मिरची खाली धुवून, स्वच्छ धुवून कट करून घेतली होती, त्याचे टोक पाठीमागचे काढून आणि त्याला मस्त मधून भाग करून घेतलेले होते। तर बघू शकता तुम्ही इथं मी ना चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, तिखट टाकलेलं आहे आणि थोडंसं ना अर्धा पाऊण चम्मच मी ना धनियाकूट टाकलेला आहे, म्हणजे त्याने टेस्ट छान येते। आणि याच्यातनं जिरे टाकून घेतलेले आहे। तर बघा याला छानपैकी ना आपण हलवून घ्यायचं, याला मिक्स होऊ द्यायचं छानपैकी। आणि याच्यात कच्ची कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला, म्हणजे फ्राय झाली ना कच्ची कोथिंबीर कडक इतकी छान लागते ना, ह्यामध्ये खूप छान लागते। तर तुम्ही बघू शकता मस्त आपला फ्राय झालेला आहे मसाला, मिरची मसाला आपला फ्राय झालेला आहे। तर आपल्याला याला करपू नाही द्यायचं, छानपैकी पटकन काढून घ्यायचं। गॅस बंद केला मी आणि हे पटकन काढून घेतलेलं आहे। याला थंड होण्यासाठी ठेवायचं आपल्याला 5 मिनटं। थंड झालं ना, 2 मिनटं होऊया, 5 मिनटं होऊ, थंड झालं ना आपल्याला याला मसाला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मी एका ताटामध्ये मिरची घेतलेली आहे आणि हा मसाला घेतलेला आहे। मसाला थंड झाला, आता मिरची मी अशा भागात कापून घेतलेली होती लांब आकारात। तर तुम्ही बघू शकता आपल्याला मसाला हे छानपैकी भरून घ्यायचा। जितका मसाला बसून तितका मसाला आपल्याला छानपैकी दाबून मसून एकदम मस्त दाबून असा मसाला भरून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता पूर्ण आपल्याला ना हे जे आहे ना मी मिरची घेतलेली, तर ही मिरची ना बिलकुल तिखट नसती, खूप छान मिरची असती ही। आणि ही दह्यातली मिरची पण मी टाकलेली आहे। तर तुम्ही माझ्या याच्यावर चॅनलवर जाऊन बघू शकतात की दही मिरची किती छान टाकलेली आहे मी। तर बघू आता दही मिरची पण मी टाकलेली आहे एक दिवस, आणि ही मसाला मिरची टाकलेली आहे। कारण ह्या मिरचीचे ना भाग खूप मोठे आहे करण्यासाठी, कारण ही मिरची टेस्टीच तेवढी लागती। आणि बेसन पिठाची मिरची म्हणलं तर सर्वांनाच आवडती, बेसन पिठाची मिरची पण मी टाकलेली आहे, दही मिरची पण टाकलेली आहे। तर बघा माझ्या याच्या जाऊन चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता माझी मिरची। तर बघा मी इथं छानपैकी ना आपल्याला 1 वाटी मी ना मसाला भरून घेतल्याच्या नंतर आपण याचं आता साहित्य काढून घेणार आहे। आपल्याला ही मिरची तळायची आहे। तर 1 वाटी मी एका बाऊलमध्ये 1 वाटी मी छानपैकी बेसन पीठ काढून घेतलेलं आहे चणा डाळीचं। याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि खायचा सोडा टाकलेला आहे। तर बघू शकता तुम्ही थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहे, म्हणजे टेस्ट खूप छान येते त्याची। तर बघा यामध्ये ना थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। तर बघा तुम्ही छानपैकी मी ॲड करून घेतलेला आहे। आणि आपल्याला गाठी बिलकुल ठेवायच्या नाही, गाठी झाल्या ना तर आपले ते सॉफ्ट व्यवस्थित छान येत नाही आहे। तर आपल्याला याला छानपैकी फेटून घ्यायचं आहे। तर आपण जेवढं फेटून घेतो ना तेवढी आपली कुरकुरीत छान मिरची तयार होती। कुरकुरीत आपल्या मिरचीचं हो, या आपण वडापावला बनवलेला असूया किंवा आपल्याला ब्रेड वडा बनवायचा आहे, तर त्यासाठी बघू शकता तुम्ही ब्रेड वडा पण बनवलेला आहे मी माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता ब्रेड वडा पण बनवलेला। जेवढं आपण हे पीठ फेटून घेतो ना छानपैकी तेवढे याला बलून्स छान येतात, आणि आपण वस्तू जे बनवतो ना आपल्याला खायचा पदार्थ तो एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत छान होतो असा। तर बघू शकता तुम्ही याला मी छानपैकी फेटून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला ना मिरची टाकून घ्यायची, मिरचीला पूर्णपणे आपल्याला पीठ पूर्ण लावून घ्यायचं। तर बघू शकता तुम्ही इथं मी आता तेल गरम करायला ठेवलेलं होतं, बारीक गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं। आणि ही मिरची आहे मसाला भरलेली, तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी मसाला भरलेला आहे। आणि मी ना 2 भाग केलेले आहे एका मिरचीचे, कारण ती खूप लांब लांब मिरची होती आणि तिखट नाही लागत ती। आमची तर छोटे मोठे सर्व खातात, सर्वांना आवडती मिरची। आणि असं नाही की वरचं खायचं आणि मिरची नंतर टाकून द्यायचं बेसन पीठ खाऊन, असं काहीच नाही। मस्तपैकी सर्वांना आवडती मिरची, पोळीसोबत सर्वांना मिरची आवडते आमच्या घरात। तर बघू शकता तुम्ही छानपैकी मी इथं मिरची तळायला टाकलेली आहे। कमी गॅस राहू द्यायचा, तुम्हाला कळत असेल की मी गॅस किती कमी ठेवलेला आहे। कमी गॅसवरतीच मिरची होऊ द्यायची, आपली मिरची छान फुलती पण आणि ना असं कुरकुरीत छान लागती। तर बघा इथं मिरची आपली तयार होऊ लागलेली आहे आणि मी इथं ना तरी पण फेटूनच घेते थोडा वेळ। तर बघा आता एकदम छानपैकी आपल्याला ना याला बारीक गॅसवरती होऊ द्यायचं आहे। मिरचीचा कलर ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मिरचीने छानपैकी तळून घ्यायची आहे। तर बघा तुम्ही मस्तपैकी आपली मिरची तळत आहे, आणि तोपर्यंत ना आपण याला ना बारीक गॅसवरती छानपैकी तळू द्यायचं आहे, आणि ह्या मिरचीला ना चिटकू द्यायचं नाही आहे। तर बघा तुम्ही मस्तपैकी आपली मिरची तयार होत आहे। तर ह्या मिरच्या ना
आपल्याला सहज बाजारात मिळून जातात, तर स्वस्त असतात, जास्त महाग नसतात. आणि ही मिरचीचा ना कोणी ठेचा पण बनवतं, ठेचा पण खूप छान लागतोय. तर बघा तुम्ही मस्तपैकी ही मिरची आपली होत आहे. आणि आता इकडं तेल खूप तापलेलं होतं, मी पटापटा मिरची काढून घेत आहे आता. तर बघा तुम्ही मस्तपैकी आपली मिरची तयार होती. तर आता दुसरा घाणा पण मी काढून घेत आहे, कारण मी पूर्ण व्यवस्थित दाखवत आहे, कारण तुम्हालाही समजलं पाहिजे. तर एक घाणा काढल्याच्या नंतर दुसरा घाणा कसा आलेला आहे म्हणून. तर बघा तुम्ही अशी मस्तपैकी आपण मिरची तयार करून घेणार आहेत. तर बघा छानपैकी मिरची तळत आहे आपली आज, कारण दुसऱ्या वेळेस ना तेल खूप तळलेलं होतं, म्हणजे कडक झालं होतं खूपच तेल. तर बघा मी गॅस बारीकच केला होता. आणि आपल्याला जर मिरचीवर असं कोरडं आपण मिरची टाकली ना, त्यावेळेस आपलं पीठ एकदम खालच्या याला येऊन जातं ना. तर तुम्ही ना ह्याच्यावरून थोडंसं पीठही टाकू शकता, म्हणजे आपली जी मिरची आहे ना ती उघडी होत नाही आहे. तर बघा तुम्ही मस्तपैकी आपल्या मिरचीला ब्राऊन कलर येऊ लागलेला आहे. तर बघा मस्तपैकी मिरची तयार आहे आपली. आणि ना छोटा माझी कढई असल्यामुळं ना ही मिरची खूपच मोठी आहे, त्यामुळं तळायला थोडा प्रॉब्लेम होते. तर तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही मोठ्या कढईत मोकळे तळू शकतात. आणि ना तेलाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तेल ना आमच्या इथं कोणीच खात नाही तळलेलं तेल. आता मी तिसराही घाणा काढून घेते. तर आमची तर तळलेलं तेल कोणीच खात नाही आहे, म्हणून आम्ही कमीच तेल घेतो. तर बघा आता तिसराही घाणा आपला तयार झालेला आहे. मस्तपैकी आपली मिरची तयार झालेली आहे. आणि बघू शकता तुम्ही आता याला आपल्याला ना मी कट करून घेणार आहे. याचे 2-2 भाग करायचे. बघा तुम्ही मसाला किती छान दिसतो यामध्ये. आणि तुम्ही खाताल ना तर तुम्ही बरोबर एकदा जर खाल्ली ना तर तुम्ही बार बार बनवता. आणि एवढी छान मिरची आहे ना ही, खूप छान आहे. तर बघा तुम्ही मस्तपैकी मिरची बनवून घेतलेली आहे. आपल्याला सगळी मिरची कट करून घ्यायची. आणि ना मी एका ट्रेमध्ये ना याला सजवणार आहे मिरचीला. तर बघू शकता तुम्ही छानपैकी आपली मिरची तयार आहे. आणि माहिती का तुम्हाला, रेस्टॉरंटमध्ये जे मिरची भेटते ना आपल्याला ही बाहेर खायला, तर तशीच मी तशाच प्रकारे मिरची आता ही तयार करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता याला मी एका साईडनं पूर्ण मिरची व्यवस्थित लावून देणार आहे. तर बघा तुम्ही मस्तपैकी मिरची आपली लावून दिल्याच्या नंतर आपल्याला ह्यावरती मी ना छानपैकी एक वाटी, छोट्या वाटीनं ना एक वाटी मी दही फेटून घेतलेलं होतं, आणि दही आणि सॉस टाकलेला आहे यावरती. तर तुम्ही बघू शकता तर इथं दह्याची वाटी आहे, सॉसची वाटी आहे. हे ना मी लांब आकारातनं दही आणि सॉस टाकून घेतलेला आहे. ही मिरची ना खूप छान लागते आणि टेस्टी पण खूप लागते. तर चला चॅनलला लाईक